नमो नमः. उद्या म्हणजेच 2 तारखेला होळी आहे, 3 तारखेला धुळीवंदन आहे आणि 3लाच ग्रहण आहे. त्याविषयी बरेच प्रश्न आले, त्याची उत्तरं थोडक्यात तुमच्यासमोर ठेवतो. होळी दहन हे 2 तारखेला रात्री करावं. प्रतिवार्षिकप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीनं होळी पेटवता तशीच होळी पेटवायची आहे. सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही होळी पेटवू शकता. 3 तारखेला सकाळी धुळीवंदन आहे, म्हणजेच रंग आपण जे खेळतो, ज्याला होळी आपण खेळायची म्हणतो, ती 3ला आहे. 3ला वेध काळ सुरू असले तरी सुद्धा रंग खेळण्यासाठी कसल्याच प्रकारचं बंधन नाहीये. फक्त रंग म्हणजे खेळत असताना सामान्य व्यक्तींनी वेध काळाची शक्य तितकं पालन करावं. त्यामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खाऊ नये, पाणी पिता येतं. गर्भवती महिलांना पुन्हा एकदा सांगतो, सकाळी 3 तारखेला सकाळी 11पर्यंतच काय ते आहार घ्यायचा. त्याच्यानंतर 6:48 नंतर स्नान करून तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर त्यानंतर खावं. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की भूक लागते, मग काय करावं? तर अशा प्रसंगामध्ये दुधामध्ये तुळशीचं पान ठेवावं गरम करून आणि लिंबू सरबत थोडं करून ठेवावं आणि त्यामध्ये सुद्धा एक तुळशीचं पत्र ठेवावं. ज्या वेळेस आपल्याला भूक लागल्यासारखं होतं, कलकलल्यासारखं होतं, चक्कर येण्यासारखी परिस्थिती होते, त्यावेळेला दूध थोडं ग्रहण करावं आणि लिंबू सरबत जे बनवलंय तेही थोडंसं ग्रहण करायला हरकत नाहीये. पाणी तुम्ही पिऊ शकता. संडास बाथरूमला तुम्ही जाऊ शकता वेध काळामध्ये. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6:45 पर्यंत हा वेध काळ असल्या कारणानं संडास बाथरूमला जायला कसल्याच प्रकारचं बंधन नाहीये. ग्रहण हे थोड्याच काळापुरतं मर्यादित आहे, 10 मिनिटासाठी आहे. त्यामुळे त्या 10 मिनिटामध्ये संडास बाथरूमला जाऊ नये. साधारण अंदाज सांगतो, 6:40 ते 6:50 या वेळेत तुम्ही संडास बाथरूमला जाऊ नये. पुन्हा एकदा, अगदीच भूक लागत असेल, सामान्य व्यक्तींना सुद्धा अगदीच भूक लागत असेल, कलकलल्यासारखं होत असेल, चक्कर येत असेल तर दूध तुम्ही घेऊ शकता. लहान मुलांना काय करावं? लहान मुलांना ग्रहणाचा कसल्याच प्रकारचं बंधन वेध काळाचं पाळू नये. त्यांना ज्या वेळेला भूक लागते त्या वेळेला आईचं दूध त्यांना देता येतं किंवा दुधामध्ये साखर आणि एक तुळशीचं पान ठेवून तुम्ही ठेवा. भूक लागली असं वाटत असेल तर त्यावेळेला लहान मुलांना सुद्धा दूध देता येतं, सरबत देता येतं, पाणी देता येतं. गर्भवती स्त्रियांनी एकाच जागेवर बसून राहिलं पाहिजे का? तर तसं नाहीये. तुम्ही घरातल्या घरात पाय मोकळे करू शकता, मांडी घालून ध्यान करू शकता, वाचन करू शकता. चांगले धार्मिक जी पुस्तकं आहेत त्यातील बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही वाचू शकता. त्यानंतर विश्रांती घेऊ शकता, वेध काळामध्ये झोपू शकता. थोडक्यात सांगायचा खूप प्रश्न आहेत, पण थोडक्यात तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. धन्यवाद.